मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक महामंडळाला एकाच वेळी 50 कोटी मंजूर। महामंडळाच्या वतीने राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी वैद्यकीय शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार। टाटा मोटर्सकडून वेगवेगळ्या मॉडेलच्या ईव्हीच्या किमतीत 3 लाखांपर्यंत कपात। कंपनीने नेक्सॉन ईव्हीची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत, पंच ईव्हीची किंमत 1.2 लाख रुपये तर टियागो ईव्हीची किंमत 40,000 रुपयांनी कमी केली। रिझर्व्ह बँकेकडून एक्सिस आणि एचडीएफसी बँकेला दंड। बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आणि व्याजदरासंबंधाने काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल एक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला एकत्रित 2.91 कोटी रुपयांचा दंड। जीटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा। महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची 199 पदं रिक्त। कर्मचाऱ्यांअभावी रुग्णसेवा तसंच विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होण्याची शक्यता। एसटीचा विस्तार होणार। एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस येणार। 2000 नव्या गाड्यांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे।